बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्याच्या प्रगतीबद्दल पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेनं। बीड जिल्हा बँकेप्रकरणी मध्यंतरी नाही म्हणणारे नेते बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन धडकले आणि त्यांनी जबाब दिला। मात्र या प्रकरणात पुढे नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आहेत। सर, मला सांगा की हे प्रकरण मध्यंतरी एवढं मोठं झालं, आता नेमकं काय चालू आहे याच्यामध्ये एकूण बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराबाबत 131 गुन्हे दाखल होते, त्यातले 128 हे चार्जशीट केलेले आहेत। 3 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे आणि 11 केसेस एसआयटीनी ओपन केलेल्या आहेत, ज्या जुन्या चार्जशीट झालेल्या। त्यातल्या 39 डिरेक्टर्स, एक्स डिरेक्टर्स किंवा वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह संस्थांचे पदाधिकारी यांच्यावरती प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आणि 409 म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटनं फ्रॉड केल्यानंतरचे सेक्शन्स लागतात, जे नॉन बेलेबल सेक्शन्स लावून त्याच्यावरती तपास सुरू आहे। यामध्ये जवळजवळ 91 कोटीची जी काही फ्रॉड्युलंट अमाऊंट होती ती डिपॉझिट कोर्टात झालेली आहे। 60 कोटीच्या आसपास तारण ज्या जमिनी होत्या किंवा प्रॉपर्टीज होत्या त्याच्या संदर्भात 91 कोऑपरेटिव्ह ऍक्ट खाली बँकेनं कारवाई सुरू केलेली आहे। साधारण 20 कोटीची तारण नसलेली जी कर्ज होती त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रिस्क प्रो नावाची जी सीआयडीला असिस्ट करणारी एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही मनी ट्रेल काढायचं सुरू केलेलं। तर मनी ट्रेल काढून त्यात कुठे पैसे गेले ते जे तारण नसणारे होते ते शोध काढून तपास व्यवस्थित करून यात विशेष करून जे आता गुन्हे 3 प्रलंबित आहेत आणि 11 सप्लिमेंटरी चार्जशीट आहेत त्यात कुणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाचा रोल एस्टॅब्लिश करून प्रत्येकाची भूमिका काय होती, त्यांचे डिफेन्सेस काय आहेत याचा अभ्यास करून त्याच्यावरती चार्जशीट या सबमिट केल्या जाणार आहेत। यात एसआयटी अत्यंत पारदर्शकपणे काम करत आहे। एसआयटी ही ऍडिशनल एसपी जे आयपीएस अधिकारी आहेत दीक्षित गेडाम त्याचे मुख्य आहेत। पण यामध्ये तुम्ही ज्या दिवशी त्यांना बोलवलं होतं त्या दिवशी बरेच नेते भूमिगत झाले होते, म्हणजे नॉट रिचेबल झाले होते। मात्र अचानक काय घडलं असं की काहीच झालं नाही, त्या दिवशी अरेस्ट होईल अशी सगळी माहिती होती? अचानक काही घडलेलं नाहीये। या सगळ्यांना आपण 105 आरोपींना समन केलेलं होतं, त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी बोलवलेलं होतं। ती स्टेटमेंट 68 लोकांची स्टेटमेंट आपण ऑलरेडी घेतलेली आहेत। त्यांना एक डिफेन्ससाठी आपण संधी दिलेली होती की तुमच्याकडे पुरावे काय आहेत किंवा तुम्ही काय ठरावाला। काही लोकांना सोनवणी म्हणून एक व्यक्ती आहे त्यांनी एक ठराव आमच्याकडे सादर केला की मी विरोध केलेला होता। त्या ठरावाची छाननी करून बाबा तुमच्याकडे तुमच्या दृष्टीने काय पुरावे आहेत, कारण ते अक्यूज स्टेटमेंटचं व्यवस्थित अनालिसिस करून मनी ट्रेलच्या संदर्भानं त्यात अभ्यास करून पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं। बरं, मग आता या सगळ्यामध्ये राजकीय दबाव आहे? ऍब्सोल्युटली नाहीये। ही हायकोर्ट मॉनिटर्ड केस आहे। हायकोर्टाने आदेश देऊन एसआयटी फॉर्म केलेली होती, त्याचं सुपरव्हिजन आयजींना करायला सांगितलेलं होतं। हायकोर्टाने यात वारंवार निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे याचा तपास होता। कायदेशीर कारवाई केली जाईल मग तो कोणी? ऍब्सोल्युटली। धन्यवाद सर। हे होते विशेष पोलीस महानिरीक्षक। त्यांनी एक सांगितलेलं आहे की जे 47 या ठिकाणी आरोपी आहेत त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती सीज करण्याचं या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यामध्ये कोणाही सोडलं जाणार नाही आणि लवकरच यामध्ये एखादी मोठी कारवाई होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।